बारामती नगर परिषदेतील कंत्राटावर बनावट पदवीचा संशय. पाकिस्तानातील एक्सॅक्ट कथित बनावट पदवी देणाऱ्या संस्थेच्या प्रमाणपत्राचा वापर. आसिफ खान माजी नगरसेवक यांचा आरोप. बारामती नगर परिषदेच्या विविध विकास कामांच्या कंत्राटामध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप समोर आला असून एका कंत्राटदाराने कथितपणे पाकिस्तानस्थित एक्सॅक्ट या बनावट पदवी प्रकरणाशी संबंधित सिव्हिल इंजिनिअरिंग पदवीचा आधार घेऊन अनेक वर्षे नगरपरिषदेची कोट्यावधी रुपयांची कामे मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी होत आहे. माजी नगरसेवक आसिफ खान यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे. आरोपानुसार सोहेल खान या संबंधित व्यक्तीने सादर केलेल्या अभियांत्रिकी पदवीच्या आधारे नगरपरिषदेकडील विविध निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला. त्यानंतर अनेक विकास कामांचे कंत्राटे मिळाली. या काळात त्या पदवीची पडताळणी संबंधित विभागांनी का केली नाही? निविदा मंजूर करताना आवश्यक कागदपत्रांची छाननी झाली का? आणि पात्रता तपासण्यात त्रुटी का राहिली, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. आसिफ खान यांनी काही स्थानिक लोकप्रतिनिधींनी संबंधित व्यक्तीला राजकीय पाठबळ दिल्याचा आरोपही यावेळी केला आहे. खान पुढे म्हणाले की पाकिस्तानस्थित एक्सॅक्ट या बनावट पदवी प्रकरणाशी संबंधित सिव्हिल इंजिनिअरिंग पदवीच्या आधारे शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची कंत्राटे मिळवली असतील तर त्यामुळे पात्र आणि शिक्षित अभियंते व कंत्राटदार संधीपासून वंचित राहिले आहेत. निविदा प्रक्रियेतील पारदर्शकतेवरही यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित पदवी बनावट असल्याचे सक्षम तपासून सिद्ध झाल्यास फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर, सरकारी यंत्रणेची दिशाभूल आणि अन्य लागू कायद्यांनुसार गुन्हे नोंद करण्यात यावे. तसेच कागदपत्रांची पडताळणी न करता मंजुरी देणाऱ्या अधिकारी किंवा संबंधित जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी खान यांनी केली आहे. खान यांची प्रकरणात खालील मुद्द्यांची चौकशी करावी. संबंधित पदवीची सत्यता का पडताळण्यात आली नाही? निविदा प्रक्रियेदरम्यान पात्रतेची तपासणी कोणी केली? कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे किती कामे मंजूर झाली? त्या कामांचे एकूण आर्थिक मूल्य किती होते? संबंधित अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींची भूमिका काय होती? नगर परिषदेला किंवा सार्वजनिक निधीला आर्थिक नुकसान झाले का? या सर्व जणांची सखोल चौकशी होऊन कायदेशीर कारवाई करावी. पाकिस्तानस्थित एक्सॅक्ट या बनावट पदवी घेणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. तसेच आसिफ खान यांनी पत्रकार परिषदेत विविध विषयांवर संवाद साधला. गुल मोहम्मद शेख याच्यावर कवठे महाकाळ येथे 75 लाख रुपयाला बोगस कागदपत्र दाखवून फसवलेलं आहे आणि ते बोगस कागदपत्र दाखवून 75 लाखाला फसवल्यामुळं कवठे महाकाळ जिल्हा सांगली येथे गुन्हा दाखल झालेला आहे. आता ह्याची पार्श्वभूमी पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितली की ह्याच्याकडं नगर परिषदला फसवलं, नगर रचनाला फसवलं, ह्याच्याकडं पाकिस्तानच्या डिग्री आहेत, बोगस डिग्री आहे. 2012 ते 2021 पर्यंत पाकिस्तानच्या डिग्रीवर सिव्हिल अभियंता म्हणून हा बारामतीच्या नगरपालिकेच्या पॅनलवर काम करत होता. ह्याची बारामती पार्श्वभूमी जी आहे सगळी गुन्हेगारी लाईनची पार्श्वभूमी आहे. म्हणजे ह्याच्याकडं प्रत्येक जी आहे, सुभाष देसाई असेल किंवा कुठलेही कागद असतील ते सगळे फेक कागद आहेत आणि त्या फेक कागदावरच त्यांनी त्या कवठे महाकाळच्या तिथल्या सचिन नाईक म्हणून आहे त्याला 75 लाख रुपयाला स्क्रॅप फसवलेले. त्याच्यावर तिथं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे. पोलीस त्याला हुडाकतात. FIR दाखल आहे. 22/6/2026ला त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. शासनाने, नगरपालिकेने ॲक्च्युअली तुम्ही जी सांगताय का नाही नगरपालिकेचा ती विषय फेक डिग्रीचा, तर हे नगरपालिकेने शासनाने त्याच्यावर कारवाई करावी ना. कुणाला एवढं उत्सुकपणा नाही, आपणच आहे. मी 4-5 ठिकाणी तक्रार केलेल्या होत्या फेक डिग्रीच्या संदर्भात. पाकिस्तानच्या त्याच्याकडे जी डिग्री आहे त्याच्या संदर्भात मी 5 ठिकाणी तक्रार केली होत्या. 4 ठिकाणचा निकाल माझ्यासारखा झालेला आहे. 1 ठिकाणचा दिल्लीचा भारतीय विश्वविद्यालय संघाचा निकाल माझ्याकडे आला की त्याच्यावर 4 गुन्हे दाखल होणार आहे. जसा आता कवठे महाकाळला गुन्हा दाखल झाला आहे तसे ही फेक डिग्रीचे 4 गुन्हे दाखल होणार आहे त्याच्यावर.
अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.